त्यांना माल येणं ही त्या शेतकऱ्याच्या कायमस्वरूपी जे त्याचं द्राक्षावर लक्ष असतं किंवा सातत्य जे आहे कामातलं त्याच्यावरती ठरतं. परंतु मला आता एवढं हे सांगायचं की गेल्या वर्षी पण ह्या प्लॉटमध्ये ममिफिकेशन तसं झालं नाही. आणि आता ममिफिकेशनबद्दल जो गैरसमज आहे तो पहिला काढू आपण. ममिफिकेशन म्हणजे रोग नाही. ममिफिकेशन हा म्हणजे थोडक्यात आपण जर म्हणलं ना तर ते कुपोषण आहे. ममिफिकेशनचं काय राहतं की ममिफिकेशन म्हणजे घडाची लांबी आणि घडाचं वजन आणि त्याच्यावर झाडात तयार झालेली साखर याच्यावर त्याचं ममिफिकेशन ठरतं. तर तुम्ही जर घडाचं लिमिटेशन ठेवलं आणि जर तुम्ही ठरवलं की बाबा किती चा घडा आपण किती चा मनी करायचा आणि घडावरचं वजन किती घ्यायचं. जर समजा आपण 60 घड घेतले तर त्याला 300 ग्रॅमपेक्षा जास्त वजन येता कामा नये, तेवढाच घड झाला पाहिजे. आणि गळ समांतर होऊन आपण त्याची फुगवण किती घ्यायची ते आपल्या हात म्हणजे आपण ठरवू शकतो ती किती गळ घ्यायची ती. म्हणून आपण सातत्यानं सांगतो की ममिफिकेशन जर नको असेल तर तुम्हाला 60 गड जर बेदाण्यासाठी ठेवलं किंवा 50 जर ठेवलं तर समजा 30 गड ठेवलं तुम्ही तर घडाचं वजन ही 600 ग्रॅमच्या आसपास 600 ग्रॅम आलं पाहिजे. आणि तीच जर घड आपण 60 ठेवलं तर ती घड मोठं करून चालणार नाही. त्याच्यामध्ये तुम्हाला वजन कमी करण्यासाठी त्याला सुरुवातीपासूनच थोडंसं वेट कमी आलं पाहिजे, लांबी कमी केली पाहिजे. आपल्याला 18 किलोच्या पुढं 16 ते 20च्या मध्ये जर वर्षी माल निघला पाहिजे. झाडावर 20 किलो माल निघाला तर आपल्याला 4.5 किलोच्या आसपास बेदाणा होतो. आणि तेवढं वजन यायला तुम्ही ठरवू शकता की आपण नेमकं घडामध्ये आपल्या आता ही बघा किती ह्याची जी थिनिंग आहे म्हणजे ह्याची जी गळ झाली आहे तुम्ही बघू शकता एकदम एकसारखेपणा आहे सगळीकडं. अशी एक बाजू कुठं ही झालेली नाही किंवा सगळीकडं बघा ही बघा किती घडाची लांबी आणि त्याचं जर बघितलं तुम्ही सगळ्या घडामध्ये सारखी गळ जाणवते. म्हणजे आता ही जी लांबी घडाची किती आहे आणि किती सुटेबलपणा आहे बघा. आणि तसं बघितलं तर माणिकचमनच्या प्लॉटमध्ये गचगड होण्याचं प्रमाण कमी राहतं. त्याचं कारण एक आहे राऊंडला मणी कमी राहतो आणि लांबीला जास्त राहतो. लांबी जास्त झाली की त्याला घडाचा जो साईड गोल भाग आहे तो मोठा व्हायला मदत होते. आणि माणिकचमन व्हरायटीमध्ये शुगरचं प्रमाण पण चांगलं येतं आणि त्याच्यामुळं बेदाणा उत्कृष्ट होतो. आणि मार्केटिंगमधल्या जी व्हरायटी आहेत ती बऱ्यापैकी टेबल ग्रिप्सला गेल्यामुळं लांब बेदाण्याची जी मागणी आहे त्याच्यासाठी चांगल्या प्रकारे माणिकचमनचा वापर होतो. तर माणिकचमनचा बेदाणा होण्यासाठी 40 ते 45 दिवसाच्या आसपास तुम्ही 10, 26, 22, 52, 34 किंवा SOP सल्फेट ऑफ पोटॅश टाकलं तरी चालतं. आणि जास्त पोटॅश बी टाकण्यापेक्षा तुम्ही किती खत टाकता ह्याच्यापेक्षा खत किती झाडाला पाहिजे तर 50 किलो SOP जरी तुम्ही टाकलं तरी पुरेसं होतं. आणि खताची मात्रा योग्य द्या, अतिरेक पण करू नका. यावर्षी दर असल्यामुळे शेतकरी अतिरेक करण्याची पण भीती, अतिरेक झाला तर टॉक्सिटीमध्ये झाड जातं आणि जास्त खतानं पण उत्पादन घटण्याची शक्यता राहते. रासायनिक खताला सेंद्रिय कार्बाचं प्रमाण पण जमिनीमध्ये उत्तम लागतं आणि सेंद्रिय कार्बाशिवाय रासायनिक खतं झाड घेऊ शकत नाही. ही वारंवार लक्षात घ्या. कारण तुम्ही गावखत आणि सेंद्रिय म्हणजे रासायनिक खत जरी एकदम टाकण्याचा प्रयत्न केला तरी तसा सेंद्रिय कर्ब तयार झालेला नसतो. त्याच्यासाठी काय वेळ लागतो. त्याच्यामध्ये आपल्या जीवाणू मित्रकिडींना त्याच्यामध्ये त्याचं कार्बनचं प्रमाण वाढवायचं काम केलं पाहिजे. आणि ह्या गोष्टी सगळ्या समजून घेऊन द्राक्ष शेतीमध्ये काम करा. आणि जी नानानं गेल्या 2-3 वर्षामध्ये दाखवून दिलं आपल्याला की सातत्य द्राक्षामध्ये राहू शकतं. आणि सातत्य राहिलं तर एखादं वर्षी जरी दरात कमी जास्त झालं तर दुसऱ्या वर्षी दर निघून जाते. तर आपलं सगळ्यात मोठं टार्गेट पाहिजे की जर वर्षी आपल्या बागेला उत्तम प्रतीचा उत्तम वजन येणारा माल निघला पाहिजे. तुम्हाला यावर्षी माल निघायला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. कारण यावर्षी 60 दिवसापर्यंत बऱ्यापैकी आपल्याला ढगाळ वातावरण राहिलेलं नाही. त्याच्यामुळं जी माल तसं निश्चितच यावर्षी उत्पादन कमी निघण्याची शक्यता आहे. सगळीकडेच माल कमी आहे ती. परंतु आता जर बघितलं तर माल निघायला ज्या बागावर माल उत्तम आहे आणि कमी बागाच्या मालाच्या बागा पण सांभाळल्या तर चांगल्या प्रतीचं वजन येऊ शकतं. कारण बेदाणा ही गोष्ट त्याच्या घरावर त्याच्या शुगरवर अवलंबून असल्यामुळं कमी जरी माल निघाला तर तुम्हाला निश्चित वेट येईल. आणि कमी मालाचा बेदाणा हा उत्तम दर्जाचा तयार होतो. त्याच्यामुळं मार्केटमध्ये त्याचे 4 पैसे तुम्हाला जास्त मिळून जातील. ममिफिकेशनची काळजी घेताना मी एवढंच सांगेन की घडाची संख्या लिमिटेड ठेवा आणि घड लिमिटेड असले तर घडाचं वजन वाढवा. कुठल्याही प्रकारे तुम्ही झाडावर एक साधारण 20 किलोच्या आसपास 18 ते 20 किलोच्या आसपास वजन घेण्याचा प्रयत्न करा. नमस्कार.